Welcome to Sri Sagar online YouTube channel. To get latest video, subscribe on this channel. काल आपण डोबरेनल ट्रायड्स आणि त्याचप्रमाणे न्यूलँड्स लॉ ऑफ यांनी कशा प्रकारे क्लासिफाय करण्याचा प्रयत्न केला ते आपण बघितलं. आता यानंतर मेंडेलिव्ह या सायंटिस्टने ते एलिमेंट कशा प्रकारे टॅब्युलर फॉर्म मध्ये कन्वर्ट केले ते आपण बघूया. आता जर विचार केला दिमित्री मेंडेलिव्ह हे एक रशियन सायंटिस्ट होते. त्यांनी 1869 टू 1872 मध्ये या पिरियड मध्ये एलिमेंटला काय केलं पिरियोडिक टेबल मध्ये ट्रान्सफर केलं. आणि हा जो मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल आहे हा काय ठरला आहे इम्पॉर्टंट स्टेप ठरले कशासाठी तर क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंटसाठी. मग का तर जसं आपण बघितलं डोबरेनल ट्रायड्स असेल तिथे पण फंडामेंटल प्रॉपर्टी म्हणून ॲटॉमिक मासचा विचार केला गेला. सर्व एलिमेंट इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास नुसार अरेंज केले. सेम प्रोसिजर कोणी केली ॲज अ फंडामेंटल प्रॉपर्टी वापरली न्यूलँड्सने. न्यूलँड्सने पण सर्व एलिमेंट इन्क्रीजिंग ऑर्डरने अरेंज केले पण त्याचप्रमाणे त्याच्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे त्याच्या प्रॉपर्टीजचा पण काय केला स्टडी केला. तसंच मेंडेलिव्हने पण सर्व जे एलिमेंट होते ते सर्व एलिमेंट काय केले इन्क्रीजिंग ऑर्डरने अरेंज केले. मग बघूया पॉइंट वाईज. फर्स्ट ॲटॉमिक मास ऑफ एन एलिमेंट्स ॲज फंडामेंटल प्रॉपर्टी. ॲटॉमिक मास जे आहे त्याला ती काय वापरली फंडामेंटल प्रॉपर्टी. म्हणजेच काय एलिमेंटचं क्लासिफिकेशन करायचंय तर कोणत्या बेसिस वरती करणार आहे ॲटॉमिक मास नुसार. Arrange 63 known element in an increasing order of their atomic mass. आता बघा 1869 टू 1872 मध्ये 63 इलेमेंट काय होते नोन. ते नोन असलेले जे इलेमेंट आहे ते कशा प्रकारे अरेंज केले इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास. इन्क्रीजिंग ऑर्डरने ॲटॉमिक मास काय केले अरेंज केले. Transfer elements into periodic table with physical and chemical property of this element. मग त्या एलिमेंटला त्याचे 63 एलिमेंट होते त्या 63 एलिमेंटला कशामध्ये कन्वर्ट केलं ट्रान्सफर केलं पिरियोडिक टेबल मध्ये. मग ह्या टेबल मध्ये ट्रान्सफर करताना कसला विचार केला गेला तो जो एलिमेंट आहे त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी काय आहे आणि त्याची केमिकल प्रॉपर्टीज काय आहे याचा विचार करू. मग आता नक्की फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टी म्हणजे कसला विचार केला आहे तर पुढे फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट. मग त्या प्रॉपर्टीज काय असणार आहे फर्स्ट नंबरला आहे मेल्टिंग पॉइंट. ऑब्वियसली प्रत्येक एलिमेंटला काहीतरी मेल्टिंग पॉइंट असतो. मग त्यानंतर पुढे बॉइलिंग पॉइंट. प्रत्येक जो एलिमेंट आहे त्याचा एक पर्टिक्युलर बॉइलिंग पॉइंट आहे. जसं आपण म्हणतो की वॉटर आहे वॉटर हे किती डिग्री सेल्सिअसला मेल्ट होतं किंवा आईस वॉटरमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी त्याला काय करावं लागतं त्याच्या मेल्टिंग पॉईंटवरती हीट प्रोव्हाइड करावं लागतं म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत. आणि त्याचप्रमाणे वॉटर पेपरमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी काय केलं जातं अप टू बॉइलिंग पॉईंट पर्यंत हीट इन्क्रीज करणं गरजेचं असं तरच ते काय करतात त्याची स्टेट चेंज करतात. मग इथे वॉटरचं बॉइलिंग पॉईंट किती असणार आहे 100 डिग्री सेल्सिअस. डेन्सिटीज ऑफ एलिमेंट प्रत्येक एलिमेंटची डेन्सिटी काय असते डिफरंट. त्याचप्रमाणे ते हायड्राइड्स अँड ऑक्साईड काही जे एलिमेंट आहे ते काय होतात त्याच्यापासून 2 किंवा 2 पेक्षा जास्त एलिमेंट कंबाईन होऊन त्याचे काय होतं 2 किंवा 2 पेक्षा जास्त एलिमेंट कंबाईन कंपाऊंड फॉर्म होतं. मग मे बी ते काय असेल हायड्राइड्स असेल किंवा ऑक्साईड्स असतील. मग ऑक्साईडचं एक्झाम्पल जर बघितलं तर जर एखादा एलिमेंट असेल त्याला जर ऑक्सिजन काय झाला रिॲक्ट झाला तर काय फॉर्म होणार आहे ऑक्साईड फॉर्म होणार आहे. अशा प्रकारे ह्या केमिकल आणि त्याचप्रमाणे ह्या सर्व फिजिकल प्रॉपर्टीचा काय केला जातो इथे विचार केला पुढे मेंडेलिव्हने आणि त्या प्रकारे काय करण्यात आलं ते जे एलिमेंट आहे ते मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल मध्ये ट्रान्सफर करण्यात आले. फाउंड दॅट द एलिमेंट विथ सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज रिपीट आफ्टर डेफिनाइट इंटरवल. आता ते 63 एलिमेंट जेवढे नोन होते ते कशामध्ये ट्रान्सफर केलेले होते पिरियोडिक टेबल मध्ये. कशानुसार त्याच्या प्रॉपर्टी आणि फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी स्टडी केल्या
मेंडेलिव्ह पिरियडिक लॉ. मेंडेलिव्ह पिरियडिक लॉ आहे प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मास. म्हणजे इथे जी फंडामेंटल प्रॉपर्टी वापरली ती आहे ॲटॉमिक मास. त्याचप्रमाणे हा जो टेबल आहे हा कसला आहे, मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. मग आता त्यामध्ये जर आपण बघितलं हे जे व्हर्टिकल कॉलम्स आहेत याला काय म्हटलं जातं, ग्रुप्स. जसे ते दिले ग्रुप 1, ग्रुप 2, ग्रुप 3, ग्रुप 4, 5, 6, 7 and 8. त्याचप्रमाणे हे जे हॉरिझॉन्टल रोज आहे याला म्हटलं जातं पिरियड. असे इथे किती पिरियड्स दिलेले आहेत, 12. अशा प्रकारे जेवढे 63 इलेमेंट नोन होते ते सर्व इलेमेंट इथे काय करण्यात आले, टॅब्युलर फॉर्म मध्ये ट्रान्सफर करण्यात आले. कशाच्या माध्यमातून, ग्रुप्स आणि पिरियड्सच्या माध्यमातून. इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. Dmitri Mendeleev 1834 to 1907 was a professor in the St. Petersburg University. मेंडेलिव्ह हे जे होते यांनी हे सेंट पीटर्सबर्ग ह्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲज अ प्रोफेसर म्हणून वर्क करत होते. ही मेड सेपरेट कार्ड फॉर एव्हरी नॉन इलेमेंट शोईंग इट्स ॲटॉमिक मास. आतापर्यंत आपण बघितलं मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल जेव्हा कन्स्ट्रक्ट करण्यात आला तेव्हा 63 इलेमेंट नोन होते. फर्स्ट त्यांनी काय केलं, ते 63 इलेमेंटचे सिंगल इलेमेंटचं एक कार्ड तयार केलं. त्या कार्डवरती काय टाकलं, ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास टाकल्यानंतर ही अरेंज द कार्ड इन अकॉर्डन्स विथ द ॲटॉमिक मासेस अँड प्रॉपर्टीज ऑफ द इलेमेंट्स विच रिझल्ट्स इन इन्व्हेन्शन ऑफ पिरियडिक टेबल ऑफ इलेमेंट. म्हणजे इलेमेंट होते 63, त्याचं सिंगल इलेमेंटचं एक कार्ड तयार करण्यात आलं. त्या कार्डवरती ॲटॉमिक मास टाकले. मग ॲटॉमिक मास टाकल्यानंतर काय करण्यात आलं, ते कार्ड अरेंज करण्यात आले. कशानुसार, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास. आणि त्यामुळे पिरियडिक टेबल काय झाला, कन्स्ट्रक्ट झाला. थिंक अबाउट इट. फर्स्ट क्वेश्चन, देर आर सम वॅकंट प्लेसेस इन द मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. आता इथे जर आपण हा पिरियडिक टेबल जर बघितला तर इथे काही ठिकाणी काय आहे, वॅकंट प्लेसेस, जिथे काहीच फिल केलेलं नाही. इन सम ऑफ दिस प्लेसेस द ॲटॉमिक मासेस आर सीन टू बी प्रेडिक्टेड. आता बघा काही ठिकाणी काय केले, फक्त ॲटॉमिक मास दिले, नंबर दिलेला आहे, त्याचं त्या इलेमेंटचं नेम इथे राईट केलेलं नाही. इन लिस्ट 3 ऑफ दिस प्रेडिक्टेड ॲटॉमिक मासेस अलॉंग विथ देअर ग्रुप अँड पिरियड. मग अशा ॲटॉमिक मास असलेले जे इलेमेंट आहे ज्याचं नेम दिलेलं नाही पण ॲटॉमिक मास दिले ते कोणत्या ग्रुपमध्ये आहे आणि पिरियडमध्ये आहे ते आपण बघूया. मग आता फर्स्ट जर बघितलं 44 ॲटॉमिक मास असलेला कोणता तरी एखादा इलेमेंट आहे, तो कोणत्या ग्रुपमध्ये आहे, ग्रुप 3rd मध्ये. आणि त्यानंतर त्याचा जो पिरियड आहे तो आहे 4th पिरियड. नंतर सेकंड जर आपण बघितलं 68 ॲटॉमिक मास ह्या ब्रॅकेटमध्ये ह्या बॉक्समध्ये फिल केलं आहे, तो कोणत्या ग्रुपमध्ये बिलॉंग करतो, ग्रुप 3rd मध्ये. आणि त्याचप्रमाणे पिरियड कोणता आहे, 5. त्यानंतर 100 घेऊया. 100 जो आहे हा ग्रुप 7 मध्ये बिलॉंग करतो आणि त्याचप्रमाणे तो कोणत्या पिरियडमध्ये आहे, 6 पिरियडमध्ये. हा होता फर्स्ट क्वेश्चन. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, ड्यू टू अनसर्टिनिटी इन द नेम्स ऑफ द सम इलेमेंट क्वेश्चन मार्क इज इंडिकेटेड बिफोर द सिम्बॉल इन द मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. जर आपण बघितलं काही ठिकाणी अशा प्रकारे क्वेश्चन मार्क देण्यात आले, ह्या प्लेसला असेल त्याचप्रमाणे ह्या प्लेसला असेल, एलिमेंटच्या नेमच्या आधी काय केलेलं आहे, सिम्बॉलच्या आधी क्वेश्चन मार्क दिलेला आहे.
व्हॉट आर सच सिम्बॉल्स. आता जर बघितलं वाय टी आहे, त्याचप्रमाणे डी आय आहे, सी आहे, हे त्यांनी काय केलेलं आहे, प्रेडिक्टेड आहे. हे नेहमीच प्रेडिक्ट केले की एवढं ॲटॉमिक मास असल्यानंतर हा एलिमेंट किंवा अशा प्रकारचा एलिमेंट असू शकतो. हा झाला आपला सेकंड क्वेश्चन.